रमा, एकदा विश्वासाने हातामध्ये हात द्या. मग वणवा असो नाही तर वादळ तुमच्यासाठी काहीही पार करेल. छोटे मला वणवा काय आणि वादळ काय, माझ्यामुळे मला तुमच्या आयुष्यात यातलं काय बी नकोय बघा. नाही जमणार मला. मंदिरात आरती संपल्यावर मी तुमची वाट बघेन. रमा, जोपर्यंत तुम्ही येणार नाही, जोपर्यंत तुम्ही मला होकार देणार नाही, तोपर्यंत मी मंदिराच्या बाहेर तसाच वाट बघत बसेन. रमा, मी तुमची वाट बघतो आणि मला विश्वास आहे की तुम्ही नक्की याल. माझा शब्द नाही पडू देणार तुम्ही. या भेळ छान होती, खूप छान होती. आणि पाणीपुरी तर इतकी छान होती का काय सांगू बाई. आता इथून पुढचे 4 महिने मी काही चाट खात नाही. मस्त हा रमे, मस्त. चांगली खोड मोडली माझी. अगं तुला एवढा कळकळीने फोन केला तर आली असती एखादी बहीण, पण नाही. अगं नाही, निदान माझा बाळाचा तरी विचार करायचा होता ना. ए बिन अँटिनाचा रेडिओ, किती बडबड करशील, किती प्रश्न विचारशील. जरा श्वास घेऊ दे तिला. आणि तुला एवढीच जर भेळ खायची होती तर मला सांगायचं ना, मी बाहेर गाडा लावला असता भेळेचा. हा तू लावली. ए गप बसायचा, एकदम गप. अजिबात त्रास द्यायचा नाही त्या रामाला. काय रामा, हात धुवून झाले का? जेवायला वाटली, जेवण घ्यायचं. काय ग, काय झालं? कुठला विचार करतेस? त्याचं बोलणं कुठं मनावर घेतेस तू? बस बस इथे बस. तसंच बोलत ते माहिती नाही का तुला? काय झालंय? मामी अगं, नेहमी माझ्या संगत असं का होतं ग? देव नेहमी माझीच परीक्षा का बघतो? काय झालंय? कुठलं संकट आलंय का? सांग बरं मला. आपण लगेच दूर करून टाकू दे. काय झालंय? काय रडतेस बाळा एवढी तू? तर मग आजकाल तू तुझ्या मनातलं काहीच सांगत नाहीस बघ मला. तुला आठवतं मी तुला काय सांगितलं होतं? कुठलं पण संकट येऊ दे, काही असू दे, तुझी मामी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, सांगितलं होतं का नाही? आणि तुझ्या मनातलं कसं ओळखता येणार ग मला? तू असं स्वतःला त्रास करून घ्यायला लागतेस ना, मला पण त्रास होतो. मग असं करू बाळ. मला तुझ्यावर विश्वास आहे ग मामी, पण आपल्या डोक्यावरचं ओझं असं दुसऱ्याच्या खांद्यावर नाही ना टाकू शकत. आता ह्या समजातून माझं मलाच मार्ग काढावा लागणार. मंदिरात आरती संपल्यावर मी तुमची वाट बघेन. अंबे माते की जय, भवानी आईचा. मला काय हवं हे मी तुला काय सांगणार? तुला माझ्या मनात काय चालू आहे हे माहिती.
आणि रमायणच्या मनात काय चालू आहे हे सुद्धा माहिती. आता मला तुझ्या मनात काय चालू आहे हे जाणून घ्यायचं. नाही, मला तुझ्या खांद्यावर माझं कुठलंच ओझं द्यायचं नाही. मला तुझ्याकडून फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं बस. मला सांग, रमायणचा हात तुला माझ्या हातात द्यायचा आहे की नाही? अच्छा, परीक्षा घ्यायची आहे तुला माझी. ठीक आहे. जोपर्यंत त्या इथे येऊन त्यांच्या प्रेमाची कबुली देत नाही तोपर्यंत मी तुझ्या दारातून हलणार नाही. मग तू आभाळ फोडून मला झोडपलंस तरी चालेल. आई तेजू, कुठे होतीस ग इतक्या वेळ? हा अगं, आणि हे काय आहे? तू पण भिजून आलीस? काय चाललंय तुमच्या दोघांचं? आई, अगं मी आज खूप म्हणजे खूपच खुश आहे. ते दिसतच आहे मला. आणि आजचा आनंद काहीतरी वेगळाच आहे. आणि तो कोणामुळे हेही मला माहितीये. बरोबर आहे ना माझा अंदाज? मी तुझ्याशी खोटं नाही बोलणार. येस, तुझा अंदाज एकदम बरोबर आहे. समर पण आलेला तिकडे. ते दिसतच आहे तुझ्या चेहऱ्यावर. ए आई, प्लीज ग आई. दादा कुठे आहे? आता विषय बदलतेस म्हणून ठीक आहे. अगं, तो देवळात गेलाय, अजून आला नाहीये. त्याचीच वाट बघते अगं मी. अच्छा, तू एक काम कर ना, त्याला फोन कर ना, बघ कुठे आहे. ठीक आहे, मी फोन करून बघते. अगं, इथेच कुठेतरी वाजतोय. हे बघ, इथेच विसरून गेलाय फोन. अगं, हा मुलगा कधीच फोन विसरून जात नाही. आज कसं काय विसरला? अगं ठीक आहे. बरं आई, आज दुपारी मी तुला आणि दादाला ट्रेकचे फोटोज पाठवलेले, तू बघितले? नाही ग, मला नाही वेळ मिळाला. बरं थांब, मी तुला दाखवते. इतकं काही अर्जंट नाहीये. जा, फ्रेश होऊन ये. ओके. आई, कुठली भाजी केली का जेवायला? हे असेल ते खायची गपचूप. कुठली भाजी केली? अहो, काहीतरी साधं सपक केलं असेल तिने. आहे अगं, जरा छान चमचमीत तर्रीदार असं करायचं काहीतरी. काय तू पण तडका मारलेली चमचमीत. तुम्ही अगं या अवस्थेमध्ये सात्विक जेवायचं असतं ग. आणि तुला जेवायचं असेल ना तर हेच भाजी आहे, आणि जेवायचं नसेल तरी सुद्धा हेच भाजी आहे, कळलं? हा, ए घ्या, राजकुमार आले. काय युवा नेता, आज कोणाचं घर फोडून आले? नाही, आधी लोकांची डोकी फोडून यायचा, आता कोणाचे घर फोडून आलाय? आईचं काय करायचं ठरवलंय तुम्ही? ओके, आता तू आणि काय ग सुमे, तू काय नादाला लागते त्याच्या? लाकडं फोडायला सांगितलं तर त्याला ती फोडून आलाय तू. बरं झालं का तुझा हात पे धुवून? जेवायला वाढ तुला? हिचं झालं का नाही? अरे जेवायचं नाही म्हणते ती. काय गाय रमा? अहो कुठं चालली आता? अगं, मंदिरात जाऊन येते की. आता ऐक, का ग रे रमे? काय झालं? लागली तरी सांगतो. कशाला काय एवढी करायची? सावकाश सावकाश.
काय झालं देवा. काय काय झालं काय विचारतो वर तोंड करून ये. तुला कशाला तिथे ठेवलीच रक्तात आता अजून कुठे ठेवायची मग दुसरीकडे जरा बाजूला ठेवायची ना जरा थांब जरा मला मानतो आणि चिंधी आणि कधी चिंधी आणि कधी ठीक आहे. ठीक आहे मला दाखव. मला माहिती आहे रमण, तुम्ही येणार म्हणजे येणारच. बरे काय आता कुठं चालली? अगं मंदिरात जाऊन येते की. बस खाली खाली बस. हा बाहेरचं वातावरण बघ कसं झालंय, पावसाळे हवामान झालंय. आता कुठं जायचं मंदिरात? तुला जायचं ना उद्या सकाळी जा. हा अगं मगाशी पण मंदिरात जायचं म्हंटल आणि राहून गेलं बघ. मग जाऊन येते ना आता. अगं देवाला कळतंय पाहायला लागले तुझ्या, समजून तर आहे तू. हा उद्या सकाळी जा चालेल ना? अगं पण मामी बस तर चर्चा नको याच्यावरती जा. उद्या सकाळी जायचं, आता जेवायचं आणि गपगुमान झोपून द्यायचं. आणि ते पायावर उगाच बाहेर देऊ नको, रक्त येईल अजून. ए पुसून येते रक्त. चक्कर येते मला. हा? रामा, काही झालं तरी तुम्हाला यावं लागेल. इतके दिवस आपण फक्त बोलत होतो, पण आज मनातलं बोलायला तुम्हाला इथे येऊन मला भेटावंच लागेल. आणि तुम्ही याल, मला खात्री आहे तुम्ही नक्की याल. मंदिरात आरती संपल्यावर मी तुमची वाट बघेन. काय करू आता? कसं जाऊ मंदिरात? नाही, काय बी झालं तरी मला मंदिरात गेलंच पाहिजे. नाही तर छोटे मालक रातभर तिथंच बसून राहतील. लई जिद्दी आहेत ते. मला गेलंच पाहिजे. काय करावं ग तेजू? हरी पण निघून गेलाय, नाही तर त्यालाच पाठवलं असतं ग मी प्रतापला शोधायला. आई अगं गावातच गेलाय ना दादा, मग का काळजी करते? आणि दादाला काय पहिल्यांदा उशीर होतोय का? सवय त्याला, येईल तो. हो माहितीये ग, पण आजचा पाऊस काहीतरी वेगळाच वाटतोय मला. खूप वेडा वाकडा पडतोय आणि वाराही सुटलाय ग. वादळ येईल का काय असं वाटतंय, म्हणून काळजी वाटते ग याची.
अहो छोटे मालक, छोटे मालक अहो उठा. छोटे मालक, अहो काय झालं तुम्हाला? काय होतं तुम्हाला? उठा उठा, तुम्ही सावकाश उठा. उठा सावकाश सावकाश. बसा बसा इथे सावकाश. काय होते तुम्हाला? तुम्हाला एक सांगू, मला माहित होतं तुम्ही याल. पण तुम्हाला काही झालं असतं म्हणजे? मला काहीच नसतं झालं. तुम्ही मला काहीच होऊ दिलं नसतं. छोटे मला का तुम्ही हसताय? इथे माझा जीव जायचा येळ आला होता आणि तुम्हाला का असा वेडेपणा करता छोटे मला? त्याआधी तुम्ही मला सांगा, एवढ्या रात्री भर पावसात तुम्ही धावपळ करत का आला? का माझा शब्द पडू नाही दिला? घरातून निघून इथे मला कसं भेटता येईल हाच विचार चालू होता ना तुमच्या डोक्यात? रमा, तुम्ही काही नाही सांगितलं तरी तुमचे डोळे सगळं सांगताय. असा एकही क्षण जात नाही की तुमची आठवण येत नाही. तुमचं सुद्धा तसंच होतं ना? तुमची आठवण आली की मला सगळ्याचाच विसर पडतो. तुम्हाला नाही होत तसं? तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी मी काही करू शकतो. तुमचं सुद्धा तसंच होत आहे रमा. बोला रमा, बोला. का गुंतवताय मला तुमचं? आपण आधीच गुंतलो गेलोय रमा, एकमेकांच्या नकळत. पण तुम्ही ते मान्य नाही करत आहात. चला, या देवीची शपथ घेऊन सांगा. तुमचा हात हातात घेतल्यावर मला जे वाटतं ते तुम्हाला नाही वाटत? ज्या व्यक्तीसाठी जग जिंकावं, ज्या व्यक्तीसाठी जिंकलेलं सगळं हरावं, ती व्यक्ती माझ्यासाठी तुम्ही आहात. तुमच्यासाठी मी सुद्धा तसाच आहे ना? बोला रमा, देवीकडे बघा आणि बोला. बस, मला माझं उत्तर मिळालं. आता मी तुला वेठीस नाही धरणार. आता तुझी शपथ मी त्यांना नाही घालणार. आता मी तुझ्यावर कसलाच भार देणार नाही. रमा, काय ग, कुठे गेली होती? हा, एवढं पायाला लागलेलं असताना, घरातले सगळे नाही म्हणत असताना कुठे गेली होती? हा, एवढं काय अडलं होतं? रमा, तू जेव्हा गेली तेव्हा मी जागाच होतो. मला सांग, असं काय काम अडलं होतं? हा, एवढं पायाला लागलेलं असताना तुला असं बाहेर जावं लागलं? प्रताप, अरे किती भिजून आलायस तू?
काय धबधबाखाली वगैरे गेला होतास की काय भिजायला? नाही ग, अरे आता असाच उभा राहणार आहेस की सांगणार आहेस मला कशामुळे भिजलायस एवढा? आधी पावसामुळे आणि मग आनंदामुळे. आनंदामुळे? कसला एवढा आनंद झालाय तुला? कसला आनंद? आपण पावसात एकटेच भिजत नाही आहोत ह्याचा आनंद.